एकनाथ शिंदे यांच्या आमदारांकडे पुन्हा पैशाचा ढीग सापडला, नोटांची बंडलं सापडली. अशा प्रकारचा व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मंडळी. हा व्हिडिओ कुणी व्हायरल केला, त्यात काय सत्य आहे, किंवा या निमित्ताने पुन्हा 50 खोके, पूर्वीची डायलॉग 50 खोके एकदम ओके, हे वाक्य लोकांच्या तोंडोतोंडी महाराष्ट्रभरात पुन्हा आलं आहे. शिंदेंच्या आमदारांनी कुणी किती खोके घेतले, कुणाचे सापडले आणि कुणी ते खोके दडपले, हे सर्व जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. सत्य काय आहे ते पुढे येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, महाराष्ट्रभर हल्ली लोकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. कोणती चर्चा सुरू आहे ते जरा लक्षात घ्या. आज लोक म्हणतात, महाराष्ट्रातील राजकारण खऱ्या अर्थाने केव्हापासून बदललं, किंवा महाराष्ट्र का नासला आणि हा महाराष्ट्र नेमका कुणी नासवला, हा प्रश्न आहे. मग बोलताना कुणी म्हणतात महाराष्ट्राची अधोगती झाली, कुणी म्हणतात महाराष्ट्राची दुर्गती झाली, कुणी म्हणतात महाराष्ट्र पूर्वीचा राहिला नाही, पार संपला. कुणी शिंदेंना बेदम शिव्या घालतात, तर कुणी उद्धव ठाकरेंच्या कपाळावर हे खापर फोडतात. कुणी म्हणतात फडणवीसांनीच महाराष्ट्राला नासवलं, फसवलं, म्हणून त्यांना फसणवीस म्हणतात. कुणी चाणक्य काका शरद पवारांच्या नावाने ओरडतात, त्यांना गुगली बॉम्ब म्हणून बोंबा ठोकतात त्यांच्या नावाने. तर कुणी अजितदादांना घरद्रोही म्हणून दोषी करार देत आहेत हल्ली. परंतु एक वर्ग असाही आहे मंडळी, हे लक्षात घ्या. एकंदरीत जे लोक सर्वसमावेशक विचार करत असतात, नेहमीच प्रत्येक ठिकाणी ते असतात, किंवा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे निष्पक्ष जे विचार करतात, जे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत, जे कोणत्याही पक्षाचे अंधभक्त किंवा कट्टर समर्थक नाहीत, ते या सर्वच पक्षांना अगदी सारख्या प्रमाणात दोषी मानतात, सर्वच पक्षांना. परंतु मी मागच्याही व्हिडिओत बोललो की आपल्या चॅनलवरच नाही, तर तुम्ही 2-3 चतुर पांढरे पंडित किंवा काही भटुकड्यांचे युट्यूब चॅनल्स सोडले, तर सर्वांच्याच युट्यूब चॅनलवर ज्या कमेंट्स येतात खाली कमेंट बॉक्समध्ये, त्या कमेंट्स खरोखरच तुम्ही आवर्जून वाचायला पाहिजे मंडळी. त्यापैकी 99% कमेंट्समध्ये लोक तिघांचीच नावं प्रामुख्याने लिहितात. अर्थातच जे महायुती सरकार चालवत आहेत त्या तिघांच्या कपाळावर लोक हल्ली खापर फोडतायत. पण या कमेंट्स आणखी बारकाईने जर का तुम्ही वाचल्या, तर सर्वात जास्त एकनाथ शिंदे यांना लोक ट्रोल करताना दिसतात. त्याचा नेमका उगम कुठून झाला हे आपल्यापैकी जवळपास अनेकांना ठाऊक नसेल, तर ठाऊक करून घ्या. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सवंगडी, त्यांचे आमदार मंत्री सुरत मार्गे, जेव्हा सुरत मार्गे गुवाहाटीच्या सहलीच्या सावलीत ते सुखावले होते, आपण बातम्या वाचल्या ऐकल्या असतील मंडळी, त्या दिवसापासूनच एकनाथ शिंदे यांना लोकांनी टार्गेट करायला सुरुवात केली. किंबहुना त्यांचेही समर्थक काही त्यांच्यापासून त्यावेळी वेगळे झाले, हे खरं आहे मंडळी, लक्षात घ्या. आणि मग तेव्हापासूनच अनेकांना खोके म्हणजे नेमकं काय, खोके कशाला म्हणतात, खोका कशाला म्हणतात, पेटी कशाला म्हणतात, तर खोक्यांचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी सामान्य नागरिकांच्या सामान्य ज्ञानात भर केव्हापासून पडली, तर त्या सुरत गुवाहाटीच्या सहलीपासून मंडळी. तुम्ही ऐकलं असेल 50 खोके एकदम ओके. अर्थात सरळ स्पष्ट बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे यांनी महायुतीची स्थापना करण्यासाठी भाजपाकडून 50 खोके घेतले आणि ते आपल्या आमदारांच्या खिशात घातले, असा आरोप होतो आहे. आता यात खरं काय आहे ते कळायला मार्ग नाही, किंवा त्याचे तंतोतंत पुरावे वगैरे कुणी अजूनपर्यंत सादर केलेले नाहीत. त्या तथाकथित खोक्यांचे झोके हल्ली मंडळी हवेतच फिरतायत. फक्त तोंडोतोंडी हे सर्व मॅटर आहे. मध्यंतरी मला वाटते संतोष बांगर यांच्या घराची देखील काहीतरी झडती वगैरे घेतल्या गेली होती, तुम्ही बातम्या वाचल्या असतीलच. आणखी लोकांची शंका यासाठी दाट झाली होती की एकनाथ शिंदे सेनेचे अनेक दिनदुबळे गरीब आमदार, ज्यांची परिस्थिती तोलामोलाची होती, ते अचानक श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचताना लोकांना दिसले. त्यामुळे लोकांची शंका बळावली. अशाही काही बातम्या मध्यंतरीच्या काळात आपण ऐकल्या असतील, वाचल्या असतील, पाहिल्या असतील. आता
अशाच प्रकारे काल परवा ठाकरेंचे सहकारी अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला. त्यांचं नाव पुढे येत आहे, अर्थात कुणी केला हे अजूनपर्यंत ठाऊक नाही, पण दानवेंचं नाव पुढे येत आहे. त्या व्हिडिओत अक्षरशः नोटांची ढीग आढळून आले. परंतु ज्या नोटांचा ढिगारा घेऊन पुढे बसलेला एक व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये आढळून आला मंडळी, तो त्या व्हिडिओमध्ये अर्धवट दिसत आहे, अर्थात त्याचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे पूर्णपणे त्या व्यक्तीची ओळख अजूनही झाली नाही की तो व्यक्ती आहे कोण, जो नोटांच्या बंडलांपुढे बसलेला आहे. परंतु अंबादास दानवे म्हणतायत तो व्हिडिओ किंवा त्या नोटांच्या बंडलाजवळ बसलेले जे व्यक्ती आहेत हे एकनाथ शिंदेचे आमदार महेंद्र दळवी आहेत, असं ते आरोप करतात. त्यामुळे कालपासून माध्यमांवर या बातम्या जोरदार सुरू आहेत. त्यानंतर महेंद्र दळवींनी मात्र हे आरोप फेटाळून लावले, ते मान्य करायला तयार नाहीत. ते म्हणतायत, त्यांचंही म्हणणं एक प्रकारे खरंच आहे. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतायत मी असेल तर ते अंबादास दानवेंनी प्रूव्ह करून दाखवावे. मंडळी, आपण गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्षभरापासून एक बातमी प्रामुख्याने ऐकत आहोत. एकनाथ शिंदे यांच्याच नेत्यांना, आमदारांना, मंत्र्यांना त्यांच्या का टार्गेट केलं जात आहे, दुसरे का दिसत नाहीत. तर याचा निष्कर्ष काढताना अनेक विचारवंत, काही सामान्य लोक, सामान्य नागरिक भाजपाकडे बोट दाखवतात. शिंदेचे आमदार, मंत्री स्वतःच स्पष्टपणे अनेकदा भाजपावर शंका घेताना दिसले आहेत आपल्याला. अगदी उघडपणे ते माध्यमांपुढे येऊन बोलले, प्रखरपणे बोलले. पडद्यामागे अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत असा स्पष्ट इशाराही शिंदेच्या मंत्र्यांनी, आमदारांनी, सहकाऱ्यांनी दिला माध्यमांपुढे, स्पष्टपणे, जाहीरपणे. अशा प्रकारे अनेकदा आपण वाचलं, ऐकलं, बघितलं असेलच. आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची जनमानसात या प्रकारावरून फक्त बदनामी केली जात आहे की खरोखरच हे सगळं सत्य आहे किंवा असं घडत आहे, हे समजणं कठीण यासाठी झालं आहे मंडळी की अशा प्रकारे अनेकदा व्हिडिओ पुढे आले, व्हायरल झाले, महाराष्ट्रात जोरदार चर्चा झाली, आपसात खडाजंगीही अनेकदा झाली माध्यमांवर, डिबेट्समधून. परंतु त्याची सखोल चौकशी मात्र कधीही झाली नाही. आता काही दिवसांपूर्वी नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका झाल्या, तर मालवणमधली गंमत तुम्हाला गोष्ट ऐकली असेल तुम्ही. सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे यांनी स्वतःच एका घरी धाड टाकून 25 लाखांची पिशवी पकडून दिली. कुणी तो भाजपाचा कार्यकर्ता होता असं सांगितलं जात आहे. परंतु त्याही प्रकरणाची चौकशी झाली नाही, पुरावे असून देखील चौकशी झाली नाही. उलट निलेश राणेंवरच एक FIR दाखल करण्यात आली. मग प्रश्न अगदी साधाच राहिला आहे. भाजपाच्या नेत्यांची चौकशी न होणं हे स्वाभाविक आहे, हे आपण समजू शकतो. कारण राजपाट, सत्ता, सत्तेची गादी हल्ली त्यांच्याकडेच असल्याने कदाचित चौकशी होत नसेल असा अंदाज आपण एकंदरीत बांधू शकतो. मग शिंदेच्या मंत्र्यांना जे टार्गेट केल्या जात आहे या ना त्या कारणावरून, किंवा मुख्य म्हणजे पैशाच्याच त्या ढिगांवरून भाजपातीलच लोक शिंदेच्या आमदारांची व्हिडिओ व्हायरल करीत आहेत असं कळलं तर मग भाजपाकडे बळ असून, स्वतः मुख्यमंत्रीच गृहमंत्री असून देखील मग दूध का दूध पाणी का पाणी का होत नाही. तर मंडळी, याचं कारण सामान्य जनतेला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं, आपणही व्हिडिओ त्यावरती केला होता आपल्या चॅनलवर. ते म्हणाले होते, माझ्या सहकाऱ्यांना त्रास द्याल तर मी तुमचं गुपित उघडं करणार. मैं चुप हूं, उसका फायदा मत उठाओ, वरना मैं सारे के सारे राज खोल दूंगा. आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ आपण पाहिला असेल. आता कोणतं राज असेल ते कळायला मार्ग नाही. आपल्या गेल्या व्हिडिओवरून कमेंट्समध्ये अनेक लोकांनी, अनेक नागरिकांनी अंदाज बांधले होते. कुणी म्हणतात ईव्हीएम बद्दल, ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याबद्दल हे गुपित शिंदे बाहेर काढणार आहेत असतील. कुणी आणखी काही वेगवेगळं बोलतायत. अनेक जण म्हणतायत की भाजपाने शिंदेसोबत जो दगाफटका केला, जर का दगाफटका केला तर माथे फिरू बयान होऊ शकते, हे लक्षात घ्या, असाही अंदाज लोकांचा आहे. एक म्हण आमच्या विदर्भात आहे, जरा लक्षात घ्या, कावरली गाय काटे खाय, अशी एक गावठी म्हण आहे. असं जर घडलं तर शिंदेचाच एखादा 11वा खिलाडी, कळलं असेल तुम्हाला, किंवा पीडित एखादा आमदार खोक्यांची गवळण गाऊन शेवटची भैरवी सादर करू शकतो, हे लक्षात घ्या. मग तेव्हा तर कळेलच की सुरत गुवाहाटीच्या मार्गात कुणाचा सौदा किती खोक्यात झाला. जर गोष्ट खरी असेल तर बच्चू कडू देखील मैदानात आहेच की. त्यांना तारीख दिली आहे, तारीख पे तारीख, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी.
कर्जमाफी झाली नाही तर खोके माफ होणार नाही हे लक्षात घ्या, असाही अंदाज लोक वर्तवत आहेत. कुठल्या ना कुठल्या मार्गाने खोक्यांची किती खुराक कुणाला मिळाली, कुणाच्या घशात गेली, जर हे सत्य असेल तर, पण ते समजणं मात्र पुढे अवघड होणार नाही. परंतु सत्ता एक हाती असेपर्यंत तरी ते शक्य नाही हे लक्षात घ्या, हे तुम्हालाही ठाऊक आहे. आदर्श घोटाळा वगैरे 2G काय ते स्पेक्ट्रम घोटाळा वगैरे सारखं उशिरा का होईना पण प्रकरण पुढे येईलच मंडळी. त्यामुळे लक्ष ठेवा माध्यमांवर. असो मंडळी, तुर्तास थांबतो. आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं, आपला अंदाज, आपलं मत, आपले विचार, आपल्या मनात काय सुरू आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, लिहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या नातलगांना हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.